महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे आज अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरेही आज उमेदवारी अर्ज भरतील। आदित्य ठाकरे उपस्थित राहतील। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे आज दुपारी 1 वाजता बीडमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी जयंत पाटील आणि रजनी पाटील यांची हजेरी असेल। नंदुरबारमधल्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित आज आपला अर्ज भरतील। यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे अनेक नेते हजर राहतील। आज उद्धव ठाकरेंची अमरावती लोकसभा मतदारसंघात सभा। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा। शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा। बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आज धाड येथे रावसाहेब दानवेंची प्रचार सभा। 2014 साली राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा दिलेला। काही दिवसांनी सरकारमध्ये जायचं असल्याचं सांगितलं गेलं, पण कुठे काय खटकलं हे माहित नाही। अजित पवारांचं वक्तव्य। नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचे खडे बोल। ही काय डिग्री आहे का नकली म्हणायला? ठाकरेंचा विरोधकांना सवाल। मोदींची गॅरंटी म्हणता आणि भ्रष्टाचारी माणसाला पक्षात घेता। बुलढाण्यामध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। बुलढाण्याच्या खामगावमधल्या उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेसचे सेवा दलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंग चव्हाण यांच्या धक्काबुक्की झाल्याची माहिती। नकली वाघ कल्याणमध्ये येऊन गेले, नकली डरकाळी फोडून गेले। मात्र जोवर एकनाथ शिंदे आणि रिंग मास्टर आहेत तोपर्यंत शेळीचा काही वाघ होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावरती अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावला आणि काच फोडली। यवतमाळमधल्या राळेगाव इथल्या प्रचार सभेच्या दरम्यानची दुर्घटना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। दिलीप वळसे पाटलांकडून पक्षाचा जाहीरनामा अंतिम करण्यात आलाय। एकनाथ खडसे कोणत्या परिस्थितीत भाजप जात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल आपण भाष्य करणार नाही। मात्र आमच्या रक्तात काही गद्दारी नाही। रोहिणी खडसेंची एकनाथ खडसेंबाबत प्रतिक्रिया। भाजप आणि मोदी मुसलमानांच्या विरोधात नाहीत, ते तर खरे हिंदूंच्या विरोधात। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यामधल्या प्रचार सभेत मोठं वक्तव्य। आम्ही निष्ठेनं राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत आहोत, आपण पक्षासोबत राहू आणि निष्ठेनं काम करू। रोहिणी खडसेंचे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वक्तव्य। एकनाथ खडसे यांचा इलाज आहे की नाईलाज याची विचारणा त्यांनीच करावी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी अनेक वेळेला उत्पादन किमतींसाठी आयोगाची स्थापना करू असं म्हटलं, मात्र 10 वर्षात त्यांनी या विषयाकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही। शरद पवारांची मोदींवर टीका। अनेक पंतप्रधानांसोबत काम केलंय, पण गेल्या 10 वर्षात केवळ आश्वासनं देणारे आणि बोलतील एक करतील दुसरंच असं करणारे पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिले। शरद पवारांचा मोदींना टोला। प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये जाहीर सभा। दक्षिण मुंबईतनं शिंदे गटाकडनं मिलिंद नार्वेकर निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, परंतु बुलढाण्याच्या खामगावमधल्या सभेत मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत दिसले। वंदनीय बाळासाहेब ठाकरे महिलांचा आदर करायचे, सन्मानानं वागवायचे, मात्र हे बाईच्या पदरावरती राजकारण करतायत। चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका। उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन करून भ्रष्टाचार केला। जेपी नड्डांची ठाकरेंवर टीका। बुलढाण्यात पार पडलेल्या सभेमध्ये भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांची फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती, समाजवादी पक्ष, लालू प्रसाद यादव, शरद पवार आणि ठाकरेंवर टीका। हे सगळे पक्ष घराणेशाहीचे प्रतीक असल्याचं नड्डांचं वक्तव्य। सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। विशाल पाटील आपला अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे लक्ष। हिंगोली वाशिम लोकसभेच्या दोनही निवडणुका जिंकणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा।
यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा। आचारसंहिता संपल्याबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या भाव फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, फडणवीसांचं आश्वासन। शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिला, व्यासपीठावरचे पुरुष बोलू शकतात तेवढा आमचा सुद्धा अधिकार असल्याचं म्हणत रोहिणी खडसेंनी व्यक्त केली नाराजी। जामनेरमधल्या मेळाव्यात रोहिणी खडसेंना भाषण उरकण्याची सूचना मिळाल्यामुळे त्यांनी हे विधान केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू। शिवसेना खाल्ली, राष्ट्रवादी खाल्ली तरी बकासुराचं पोट काही भरत नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंची भाजपवर टीका। देशाचं संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती, देशाचे पुढचे पंतप्रधान राहुल गांधी असतील, अनंत गीतेंचं विधान। खेडमध्ये रामदास कदम यांच्या घरातनं भविष्यात कोणी निवडणुकीला उभं राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, अनंत गीतेंचा रामदास कदम यांना इशारा। रायगडच्या राजकारणातनं सुनील तटकरेंना कायमचं हद्दपार करणार असल्याचेही वक्तव्य। ठाण्यामधल्या ढोकाळी परिसरात हायलँड पार्क या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सखी महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांची या उत्सवाला उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्य अहवालाचं कौतुक। ठाण्यामध्ये खासदार महायुतीचाच असेल, ठाण्यामधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीला सगळ्या जागा महायुती जिंकेल, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हतबलतेतनं, त्यांची नौटंकी सुरूच आहे। भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका, न त्यांना तुळजाभवानी मंदिर परिसराचं सुशोभीकरण करता आलं, न गड किल्ल्यांचं संरक्षण, दरेकरांची टीका। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गावांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभा। धोत्रा गावातल्या शेतात लिंबाच्या झाडाखाली आंबेडकरांनी छोटेखानी सभा घेतली। यावेळी आंबेडकरांनी वऱ्हाडी जेवणावर तावही मारला। वर्ध्यात अजित पवारांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांकडून निषेधाचे नारे। अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात न येता सरळ सभास्थळी गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीत होणारी सभा पुढे ढकलली, नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांसाठी नितीन गडकरींची सभा। नांदेड देगलूर रस्ता बनवणार, गडकरींचं नांदेडवासियांना आश्वासन। महाराष्ट्रासह 12 राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा। देशात एकाच वेळेला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीनही ऋतू अनुभवता येतात। राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका। लातूर जिल्ह्यातील चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। जिल्ह्यातील केशरांबा आणि द्राक्ष बागांना गारपिटीचा मोठा फटका। छत्रपती संभाजीनगर, लातूरच्या चाकूर, निलंगा, औसा आणि रेणापूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून तिघांचा मृत्यू। कल्याणमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरे गटाचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला। मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेलं बॅनर लावत टीका। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी मनसे शिवसेनेची समन्वयासाठी संयुक्त बैठक। शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंची बैठकीला उपस्थिती। मुंबईतील पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचं 47.60% काम पूर्ण। 31 मे पर्यंत 100% नालेसफाईचं काम पूर्ण होणार, महापालिकेकडून विश्वास व्यक्त। स्वामी शांतिगिरी महाराजांनी रामकुंडावरती गोदावरीचं विधिवत पूजन केलं आणि आरती केली। यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्त परिवार उपस्थित होता। मोदी मित्र असल्याचं सांगत 5 ते 6 तरुणांकडून वरळीमध्ये विनापरवानगी सर्वेक्षण। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेंकडून कारवाईची मागणी। शिवसेना पक्षाचं अधिकृत नवीन गाणं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाणं लॉन्च झालंय। शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आयोजित केलेल्या सखी महोत्सवात हे गाणं प्रदर्शित झालं। भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी। जैन महासंघाकडून रथयात्रेचं आयोजन। रथयात्रेमध्ये कपिल पाटील, महेश चौगुलेंसह जैन साधू आणि 24 चित्ररथ सहभागी। महावीर जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावरती जैन बांधवांची शोभायात्रा। भाजपचे सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते
शोभायात्रेत सहभागी। सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचा समारोप। काल झालेल्या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने भीम अनुयायांचा सहभाग। मुंबई महानगरामध्ये मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचं महानगरपालिकेचं उद्दिष्ट। आतापर्यंत 4,86,378 मेट्रिक टन गाळ काढल्याचा पालिका प्रशासनाचा दावा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी वेगमर्यादेत वाढ। ताशी वेगमर्यादा 60 इतकी निश्चित। नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी 2 दिवसांपासून सुरू। देवनार डम्पिंग ग्राउंड कचरा मुक्त होणार। मुंबई महापालिका साठवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक बायो मायनिंग प्रकल्प राबवणार। पुण्यातील रविवार पेठ, रामसुख चेंबर्स, भोरीआळी इथे पहाटे 5 वाजता आग लागली। 3 मजली व्यावसायिक इमारतीमध्ये तळमजल्यावरच्या दुकानांमध्ये आग। अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांकडून आगीवरती। पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षीय चिमुकल्यासह आईची आत्महत्या। इमारतीच्या 11व्या मजल्यावरनं उडी मारत आत्महत्या केली। संबंधित महिला मानसिक आजारानं त्रस्त असल्याची माहिती। अहमदनगरमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, 3 जणांचा मृत्यू। संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावरची घटना। मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू। आता पदव्युत्तर शिक्षण न घेता देखील पीएचडी करता येणार। 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात 75% गुणांची अट। IRDAI आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली 65 वयोमर्यादेची अट काढली। ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा। 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू। तेजस ठाकरेंकडून गोल बुबुळ असलेल्या पालीच्या 2 नवीन प्रजातींचा शोध। तेजस ठाकरे यांच्या संशोधनाची फोर्ब्स मासिकाकडून दखल। जळगाव शहरामधल्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची आयकर खात्याकडून तपासणी। सुरक्षा यंत्रणेसह 9 किलो सोन्याचे आणि 12 किलो चांदीचे दागिने जप्त। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप बाबासाहेब भोसले यांच्या द बेनेवोलंट जज या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन। छत्रपती संभाजीनगरचे बैजू पाटील जागतिक छायाचित्र स्पर्धेत अव्वल। आगीतनं कीटक टिपणाऱ्या पक्षाच्या फोटोमुळे बैजू पाटील यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार हा पुरस्कार। गिरगावातील प्रेरणा बिल्डिंगमध्ये चैत्र गौरी पूजन संपन्न। देवीच्या सजावटीसाठी चंद्र झुल्याची संकल्पना। महिलांचा गौरी पूजन आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद। सखी ग्रुपच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर ट्रोल। यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका आपण करणार नाही। चिन्मय मांडलेकरकडनं भूमिका जाहीर। नवी दिल्लीतील प्रस्तावित बांधकाम सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रालय परिसरामध्ये आग लागलेली इमारत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा एक भाग असल्याची माहिती। जगातील सर्वात श्रीमंत बालाजी देवस्थानच्या संपत्तीत यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढ। 1200 कोटी रुपयांच्या एफडी बनवल्या गेल्यात। तिरुपती बालाजी देवस्थानकडे 18,000पेक्षा अधिक कोटींची रोकड। देवस्थानच्या तिजोरीमध्ये यंदा 1,031 किलो सोनदान। केरळच्या अल्लापुझा जिल्ह्यातील गावात पाळीव बदकांमध्ये बर्ड फ्लूची साथ। दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये अलर्ट जारी। केरळच्या कुट्टनाड आणि इतर साथग्रस्त गावांमध्ये बाधित पक्षी मारले गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये प्रचार सभा, तर छत्तीसगडमध्ये अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या सभा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज सियाचीनच्या दौऱ्यावरती। सीमेवरती तैनात सैनिकांची भेट घेणार। पीओके आमचं आहे आणि आमचंच राहील। सियाचीनला जाण्यापूर्वी राजनाथ सिंग यांचं मोठं विधान। 6व्या स्थानावरील मुंबई इंडियन्सचा आज गुणतालिकेतल्या अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्ससोबत मुकाबला। या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा। कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावानं पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं आरसीबी समोर 223 धावांचं लक्ष्य ठेवलं। प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 221 धावांत गारद झाला। गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सवरती 3 विकेट्सनं विजय। राहुल तेवातिया, साई किशोरचं शानदार प्रदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।